एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आत्ताच एक मोठी बातमी आली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। श्रीकांत शिंदे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत कल्याणमधनं। याला तुम्ही कसं पाहता, याच्याबद्दल पहिली प्रतिक्रिया? श्रीकांत शिंदे हे उमेदवार होते, फक्त त्यांची घोषणा होणे बाकी होते। परंतु आज सुदैवानं त्या एकमेव अशी उमेदवारी आहे ज्याची घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। म्हणजे हा महायुतीमधला असलेला एकमेकांमधला चांगला संवाद यातून दिसून येतोय। आणि मग त्यामुळे त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांची जी काही मागणी होती की आम्हाला हा मतदारसंघ पाहिजे, काही नाराजगी होती, काही एकमेकाच्या विरोधात स्टेटमेंट होते, आता ह्या सगळ्या गोष्टीला ब्रेक मिळाला। मग आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता त्या ठिकाणी कोणत्याही अडचण राहणार नाही, सर्व मिळून हे श्रीकांत शिंदेचं काम करतात। पण गणपत गायकवाडच्या कार्यकर्त्यांनी काल घोषणाबाजी केली, भाजपला ही जागा सोडण्यात यावी आणि ह्या दबावामुळेच ही घोषणा झाली असंही बोललं जातं। कारण स्वतः उपमुख्यमंत्र्यांना येऊन सांगावं लागलं की आम्ही श्रीकांत शिंदेसोबत आहोत। आता बघा, कार्यकर्ता हा जोपर्यंत नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मागणी करणं हे चुकीचं नाही, गैर पण नाही। अनेक लोक तिथे काम करत असतात, त्यांनाही वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे। आणि हे काही फक्त कल्याण लोकसभा मतदारसंघापुरतं झालेलं नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असं होतं। पण एकदा उमेदवारी जाहीर केली ना, मग सर्वांना कामाला लावतं। हे आमची अनेक वर्षाची परंपरा आहे। म्हणून आता कार्यकर्त्यांनी मागणी केली, ते नेत्यांच्या कानावर गेली, नेत्यांनी त्याची दखल घेतली, परंतु आता उमेदवारी जाहीर झाली, आता युतीचं काम पण करणार। ही घोषणा तुमच्या प्रमुखांनी केली पाहिजे ना। एक श्रीकांत शिंदे किंवा कोणत्याही तुमच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा तुमच्या प्रमुखांकडून आली पाहिजे। महायुतीचे एक ते मोठे नेते आहेत, पक्षाचे अधिकृत म्हणून त्यांनी घोषणा केली नाही, परंतु त्यांना माहिती आहे जेव्हा युतीची जेव्हा बोलणी होते त्या टायमाला अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे साहेब असतील, हे मिळून एकमेकाची सगळ्या मतदारसंघावाईज नावं ठरवत असतात। आणि म्हणून त्यांनी घोषणा केली। एखाद्या नेत्याने एखादी घोषणा केली तर त्याला ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही, तो महायुतीचाच एक भाग आहे। म्हणून त्याचं खरं तर देवेंद्र फडणवीसाचं आम्ही तर स्वागत म्हणजे अभिनंदनही करतो, स्वागतही करतो। मग ठाण्याची मिळणार का, ठाणा द्यावे लागणार आता कल्याण मिळाली म्हणून? नाही, असं काही होणार नाही। आता 12 वाजता मुख्यमंत्री साहेबांबरोबर आमची वर्षा निवासस्थानी बैठक आहे। या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात त्यानंतर त्याचा खुलासा होईल। संजय शिरसाट म्हणतात की हा महायुतीचा एकत्रितपणा किंवा एकमूठ असल्याचं उदाहरण आहे। सौरभ, ठीक आहे गणेश, धन्यवाद। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी। याचा एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा एबीपी माझा।